था, अभी तक न्याय मिला। सीबीआई से जांच हुआ, कर्नाटक स्टेट पुलिस से जांच हुआ, कर्नाटक स्टेट पुलिस से जांच हुई, 3 बार हुई। ये लोकल पुलिस सीआईडी 2 बार फाइनल रिपोर्ट तो दे चुके, सीबीआई के चार्जशीट तो हो गई, फिर भी 12 साल से एक मासूम संतोष राव को उन्होंने पकड़ के रखा था, उसको कोर्ट ने खारिज कर दिया, एक्विट कर दिया। लेकिन अब सवाल उठ रहा है कि असली मुजरिम कौन है, असली अपराधी कौन है, असली अत्याचारी हत्यारा कौन है। जिस तरह यहाँ पे निर्भया का बर्बरता से हत्या की गई, उससे भी बड़ी बर्बरता से हत्या धर्मस्थला के पांगल एक इसमें एक बच्ची का अत्याचार करके हत्या कर दी गई। लेकिन क्या हो रहा है, हर एक स्टेज पर इसको अगर हम जो भी आवाज उठाएंगे तो बोलेंगे अरे ये तो हिंदू विरोधी है, ये तो कम्युनिस्ट है। कोई आवाज उठाएगा, हम सिर्फ इस बच्ची के बारे में ही बात नहीं कर रहे। हम चाहते हैं कि यहाँ के जो कर्नाटक भवನದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ದಯವಿಟ್ಟು ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೂಗು ಕೇಳಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಮಹೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ ತಿಮ್ರೋಡಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಚಳವಳಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿದ್ದಂತ ಶಾಸಕರು ಸಂಸದರು ಸ್ಪಂದಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ। ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ನಮ್ಮ ಹತ್ಯೆಗೀಡಾದಂತ ತಾಯಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲಾ ಹೋರಾಟಗಾರರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲಾ ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಐ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಕರ್ನಾಟಕ ಆಫೀಷಿಯಲ್ಸ್ ಟು ಕಮ್ ಅಂಡ್ ಟೇಕ್ ಅಂಡ್ ಸ್ಪೀಕ್ ವಿತ್ ದ ಪ್ರೊಟೆಸ್ಟರ್ಸ್। ಕರ್ನಾಟಕದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ದಯವಿಟ್ಟು ಬಂದು ನಮ್ಮ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿ ಅಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂತಹ ಮಹೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ ತಿಮ್ರೋಡಿ ಅವರು ಒಂದೆರಡು ಮಾತನ್ನ ಹೇಳೋದಕ್ಕೆ और ಹೇಳಬೇಕು, ಈ ಹೋರಾಟದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। महेश शेट्टी जी आप एक दो बात कीजिए और उसके बाद अपने माध्यम में जो भी प्रश्न पूछना चाहेंगे पूछ ಮಾತಾಗ್ಲಿ ಅವ್ರು ಮಾತಾಡ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೇಟ್ ತಗೊಳ್ಳಿ। योगिता जी लीड कर रही है। आदरणीय दिल्ली की पूरा देशवासियों, भारत के देशवासियों, हम लोग आज मैंगलोर से दिल्ली में आया हुआ है। 12 साल से ये 17 साल का बच्ची का क्या गैंग रेप एंड मर्डर हुआ। ये बच्ची को न्याय दीजिए करके 12 साल से हम लोग 12 साल से अभी तक ये राजतांत्रिकों ने कोई भी ये मौसम बच्ची को न्याय दिलाने का कोई अवसर नहीं किया, अभी तक न्याय नहीं दिया। हम लोग 12 साल से कर्नाटक प्रदेश का लाखों करोड़ों आदमी लोग इकट्ठा होकर ये मौसम बच्ची का क्या इंसाफ के लिए लड़ रहे हैं। आज तक हमको इंसाफ नहीं मिला। इसके लिए दिल्ली का कर्नाटक भवन से पूरा
देशवासियों को हम लोग को मांग है कि हमको न्याय मिले, क्योंकि धर्मस्थल ग्राम में वो विलेज में कम से कम अकेला बच्ची नहीं, ये 17 साल का हजारों बच्ची का गैंग रेप एंड टोटल रेप एंड मर्डर हुआ वो ग्राम में। कौन कौन किया ओला को ऊपर इल्जाम भी है। अभी तक ये सरकार, ये देश का कानून किसको भी प्रश्न नहीं किया वो अत्याचारी लोग को। इसके लिए हमारा मांग है कि पूरा देशवासियों हमारा साथ हाथ जोड़े, हमको न्याय मिला दीजिए। इसके लिए हम लोग दिल्ली में आया हुआ है, आज इधर हमारा जो हड़ताल चालू है, पूरा देशवासी को कल भी हमारा हड़ताल चालू रहेगा। इसके लिए हम लोग बोल रहे हैं हमारा हाथ जोड़ो। और भी बहुत आदमी आप लोग को वो धर्मस्थल विलेज का पूरा सच को सामने रखने के लिए कम से कम हमको 1 महीना चाहिए। उतना इल्जाम, इतना क्या हत्या मुस्लिम वो धर्मस्थल विलेज का अंदर है। इसके लिए हम लोग शॉर्टकट में अभी बोल रहे हैं, माध्यम का मित्र लोगों को बोल रहे हैं, आप लोग राष्ट्रीय मीडिया है, पूरा एक घोटाला को सामने लाए, अत्याचारी को सजा दिलाए, ये हमारा मांग है करके मैं मेरा बात को रोक रहा हूं। ನಿರ್ಭಯ ನನ್ನ ಮಗಳಾದ ಎಸ್ಎಂ ಕಾಲೇಜಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯಾಗಿದ್ದ ನನ್ನ ಮಗಳನ್ನು ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿ ಕಚ್ಚಿ ಬಿಸಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ನ್ಯಾಯಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ MP ಅವರು ಹಾಗೆ ಶಾಸಕರು ಕೂಡ ಮೋದಿಯವರ ಅಲ್ಲಿ ಒಟ್ಟಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತದೆ. ಎಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ನಮ್ಮನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರಲಿಲ್ಲ. ಜನಾಂದೋಲನ ಸಭೆಯ ಜನಗಳಿಂದಲೇ ನಾವು ಇವತ್ತು ಡೆಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕಂತ, ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು. ಇಂಥ ಇನ್ನೊಂದು ಅನ್ಯಾಯ ಒಂದು ಮಗುವಿಗೆ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಮಗಳಾದ ನೋವು ಇನ್ನೊಂದು ಮಗು ಪಡೆಯಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮದು ನೋವು. ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನನಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು. ನನ್ನ ಅಕ್ಕನಿಗೆ ಆದಾಗೆ ಯಾವ ಅಕ್ಕನಿಗೂ ಆಗಬಾರ್ದು. ನನ್ನ ಅಕ್ಕನ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ನೀವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅಲ್ಲಿ ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇಂಥ ಘಟನೆ ನಡೀಬಾರ್ದು. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಓಡಾಡಬೇಕು ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ನನ್ನ ಅಕ್ಕ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ನನ್ನ ಅಕ್ಕನ ಥರ ಎಷ್ಟೋ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಲಿಯಾಗಿದ್ದಾರೆ, ರೇಪ್ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ನಮಗೆ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ MP ಗಳು ಯಾವುದೇ ಕಾರಣ ನಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬರೀ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ, ಸಪೋರ್ಟ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಯಾವುದಕ್ಕೂ ಬಂದಿಲ್ಲ ಅವರು. Good afternoon, everybody. It's a very, very serious issue, and I first of all, I feel guilty. Look at this. My friend is almost. We are meeting together almost 20 years back. So now he is fighting more than 12 years, and we are not, supported him, full extent. We should have, 12 years back, we should have supported much more in what we are running today. It would have something would have got justice for the victim. What they are saying right now, it is not only one. It has happened more than 400 incidents happen, but only no investigation. Completely they put it in secret report and no inquiry.
who is behind it, somebody has to inquire it. Who is somebody inquire? The accountable is government, as well as the politician, as well as the law and order agency. They have to take into account, some they have to give justice to such a situation, the present scenario. So therefore, they are now requesting that somebody, the government of Karnataka or government of India, including the politician class, they have to awaken and they have to come forward to give justice to that the girl, and as well as the whatever the incident happened. So the person who is the culprit, they have to put it in the prison. So therefore they are begging for the justice. So justice has to be given, and we have to join hand with the Mr. Mahesh Timarodi and everybody here. All those things they came from Karnataka, and we have to join hand together, and we have to support them to give justice to that the girl. And we are saddened to hear, and nobody was listening, the political class and the person who is responsible to decide that issue. Thank you so much. जहाँ जहाँ पे इस देश में हादसा होता है वहाँ योगिता बयाना जी साथ देती है। वो हमारे ताकत है, इस देश के सभी महिलाओं का ताकत है, इस देश के सभी आम जनताओं का ताकत योगिता बयाना और उसका टीम है, वो हमारे साथ दे रही है। उनको मैं धन्यवाद देते हुए तो मैं चाहता हूँ कि वो कुछ अक्षर इस आंदोलन के लिए बात करें। मुझे इस केस के बारे में जब पता चला वो तब जब एक आरोपी छूट गया जिसको उन्होंने इतने साल से जेल में रखा और बोला कि इसने नहीं किया। हमारा एक और केस ये तो हमारा कर्नाटका की निर्भया है, देवस्थला की निर्भया है, उत्तराखंड की निर्भया उस बच्चे के साथ भी यही हुआ। 10 साल के बाद सज़ा हुआ, उसके बाद कोर्ट दे दिया, छोड़ दिया, जैसे इस केस में हुआ। हमारे देश में इतनी सारी निर्भया होती हैं और हमारा एक देश जो है अलग नहीं है। ये लोग कर्नाटका से आए हैं, हो सकता है मेरे मीडिया के बहन भाई सोच रहे होंगे हमारा इस देश से क्या मतलब। देखिए कर्नाटका भी हमारे देश का हिस्सा है। हम साउथ को बहुत इग्नोर करते हैं, वहाँ कुछ होता है तो यहाँ खबर नहीं चल पाती है। दिल्ली में हुई निर्भया तो केस बना, और ये केस भी हमारे देश का केस है। ये बच्चे भी हमारे देश की बच्ची थी, और जो उसके साथ हुआ वो स्कूल जाते हुए उसका अपहरण हुआ। निर्भया जैसी दरिंदगी हुई, उसका यूट्रस तक निकाल दिया गया, उसमें मिट्टी डाल दी गई, उसकी बॉडी सड़ने के लिए छोड़ दी गई। और उसके बाद क्या मिला? 10 साल की लड़ाई के बाद, 11 साल की लड़ाई के बाद क्या हुआ? बोला कि ये नहीं था जिसने किया। तो कौन है? क्या इस पे जांच नहीं होनी चाहिए? क्या आपको नहीं लगता कोई बड़ी एजेंसी की इसमें सीबीआई नहीं, जो भी पता नहीं मुझे क्या किया वो ये बताएंगे आपको, पर हमें उच्च स्तरीय जांच चाहिए। क्योंकि जो हमें पता चला है कि वो सिर्फ एक बच्ची नहीं जिसकी बॉडी और शरीर मिला, वहाँ पर बहुत सारी बच्चियाँ दफनाई गई हैं। और ये बहुत बड़ा मुद्दा है, बहुत बड़ा मुद्दा है। आई थिंक इससे बड़ा मुद्दा इस देश में नहीं हो सकता जहाँ पर बच्चियों की कंकाल मिले प्रांगण में, और अभी तक इसकी कोई भी जांच नहीं हुई है। आप क्या बोल रहे हैं हम मानेंगे। अभी आप इधर ये कर रहे हैं, मैं कर्नाटक ऑफिस सुपरिटेंडेंट, हम आपसे बात करेंगे, हम आपसे बात करेंगे। हम बता रहे हैं अपनी बात। आप हमारी देखिए, हमको यहाँ आने का शौक नहीं था। ये लोग कर्नाटका में कब से 2-3 महीने हो गए जब से केस में वो एक्विटल हुआ, तब से आवाज उठा रहे हैं। दिल्ली आए हैं, दिल्ली से हमारा देश चलता है कि नहीं चलता है? चलता है। तो दिल्ली से नहीं मांगेंगे तो कहाँ मांगेंगे बताइए? तो दिल्ली में ये लोग आए हैं 2 दिन यात्रा करके ट्रेन में, अपना बात रखने। यहाँ कौन सुनेगा कौन नहीं सुनेगा, तो ये उम्मीद लेकर आया है। कम से कम अपने अफसर को बोलिए कम से कम इनकी बात सुन ले। हो सकता है इनकी आवाज़ वहाँ तक पहुँचे, हो सकता है इनकी आवाज़ वहाँ तक पहुँचे। केस का टाइम पे हमारा पूरा मुल्क को बंद किया हम लोग ने। दिल्ली का निर्भया का केस का टाइम पे पूरा हमारा गाँव में बंद किया हम लोग ने, पूरा बंद किया। आज हम लोग उधर से इधर आया न्याय मांगने के लिए। हमको इधर का सीबीआई ने न्याय नहीं दिया, पूरा घोटालों को आप दिया गया है, पूरा राजतंत्र को आपके लोग एमपी रहने दो, एमएलए रहने दो, पूरा लोग इकट्ठा होकर किसको बचाया? अत्याचारी लोग को बचाया। यह कानूनी विरोधी है, कानूनी विरोधी सरकार है। इसके लिए हम लोग इधर आए कि पूरा दुनिया देखे, विश्व देखना पड़ेगा क्या चल रहा है भारत में।
क्या चलता है भारत में? जब ये केस हुआ तो किसी और की सरकार थी, फिर बीच में किसी और की सरकार थी, अब किसी और की सरकार है। हम किसी पर्टिकुलर सरकार के खिलाफ नहीं बोल रहे हैं। हम कह रहे हैं जो भी है, हर सरकारों में ऐसी बच्चियां ऐसी दरिंदगी का शिकार हो रही है। हमें सरकारों से नहीं है, हमें तो न्याय चाहिए। हमें हर बच्चे के लिए न्याय चाहिए और ये अपनी बच्चे के लिए आए हैं। वो और कोई उम्मीद नहीं दिख रही थी तो दिल्ली तक आए हैं और हमारी संस्था परी संस्था इनके साथ सबसे जुड़ी। जब से इन्होंने बोला, हमने कहा हम न्याय के लिए आपके लिए आवाज़ उठाएंगे और हम चाहते हैं कि अफसर यहाँ मिल ले ताकि इनको आश्वासन दें। प्रशासन तक इनकी आवाज़ जानी चाहिए, इनको न्याय मिलना चाहिए। छोटे छोटे स्कूल बैग के समय दफना दिया गया। उस जगह पे छोटे छोटे बच्चों का इतना लास्ट 30 सालों में छोटे छोटे बच्चियां, स्कूल की बच्चियां 8 साल से 20 साल के बच्चों स्कूल बैग के समेत दफना दिया गया। स्कूल बैग के समेत, नो यूडीआर, नो पुलिस रिपोर्ट, कुछ भी नहीं है। और 3 हादसे ऐसे हुए, केस दर्ज हो गई लेकिन सी रिपोर्ट, आरोपी लापता। डबल मर्डर हो गया। इसी केस के सिर्फ 20 दिन पहले डबल मर्डर हो गया। जो हाथी को देखता है उसके बहन को उसके भाई के सामने ही रेप कर दिया गया, आरोपी लापता। उसके पीछे एक और अभी भी पोक्सो में हुआ। पोक्सो में अभी इस देश में बहुत ही जबरदस्त कानून पोक्सो माना जाता है, लेकिन उसके अंदर किसी को अरेस्ट नहीं किया गया। और एक बच्ची को अत्याचार करके 30 दिन तक उसको कैप्टिव में रखा गया और मार के फेंक दिया गया, आरोपी लापता। उसके पीछे और एक टीचर उसको जलाकर रेप करके जलाकर राख कर दिया गया, आरोपी लापता। उसी वक्त जब भी जो हड़ताल होते हैं तो बोलते हैं वो मालिक है, उधर मंदिर का मालिक होते हैं, अरे ये तो कम्युनिस्ट है, अरे ये तो ये है। अरे हम सब हिंदू, सब हम भगवान के महादेव के भक्त है, लेकिन ये बोलते हैं ये तो मंदिर का नाम ये खराब करने के लिए करते हैं। लेकिन हम पूछ रहे हैं, भगवान को नहीं पूछ रहे हम। जो ये अत्याचार कर रहे हैं, ये हत्या कर रहे हैं, उनको आप पकड़ो, क्योंकि आगे भी कोई भी ऐसे मासूम बच्ची की जान नहीं जाना चाहिए। महेश शेट्टी तिमरोडी जी और वो माँ बाप सब क्यों लड़ रहे हैं? किसी को हमें किसी यहाँ पे किसी नेता को ललकारने के लिए, किसी धर्म को ललकारने के लिए नहीं आए हैं। हमारे भी बच्ची है, मैं 2 बेटियों का बाप हूँ। यहाँ जो भी आए हैं उनके सबके बेटियां हैं, माँ है, बहन है। लेकिन उधर कितने भी हत्या होता है, कितने भी अत्याचार होते हैं, हम आवाज उठाते बोलते ये तो भगवान का ये कर रहे हैं, आप भगवान का नाम ये गलत कर रहे हैं, ऐसा बोल के हमको पीछे धकाला जा रहा है। हम चाहते हैं कि सीबीआई, जिसने सिर्फ एक ही मांग है। देखिए फरवरी 9 में हाईकोर्ट ने कह दिया कि री इन्वेस्टिगेशन करने के लिए सीबीआई से भी नोटिस दिया है, स्टेट गवर्नमेंट को भी नोटिस दिया है। हम चाहते हैं कि यहाँ के जो मंत्री जी हैं वो सीबीआई को इंस्ट्रक्शन दें। ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, उसको हम बहुत इज्जत करते हैं, वो कहे कि सीबीआई को री इन्वेस्टिगेशन करे। और कर्नाटक सरकार को भी हम आग्रह कर रहे हैं कि हाईकोर्ट को आप ये वर्दी दो, आप ये अपना ओपिनियन दो कि ये केस री इन्वेस्टिगेशन होना चाहिए, ये पहली बात। और इस केस के अलावा जो कई बच्चे मर गए, रेप होके मर गए, वो और एक आदमी को तो जिसने प्रश्न किया उसका पांव काट दिया गया, हमारे पास पूरा वीडियो है। हम ये नहीं कि खाली आरोप लगा रहे हैं, सभी एविडेंस है, सभी विटनेसेस है, सभी स्टेटमेंट है। हम खाली मुंह से हम बोलेंगे तो गलत होता है, किसी के ऊपर हम आरोप नहीं लगा रहे। वीडियो के साथ, विटनेस के साथ, अप्रूवल के साथ हम कह रहे हैं एक आदमी के तो ऐसे ही काट दिया, उसका पांव काट दिया जिसने प्रश्न किया, अभी भी वो जिंदा है, उसका स्टेटमेंट भी हमने वीडियो है, टीवी में आ रहे हैं, लेकिन बड़े बड़े टीवी चैनल नहीं आ रहे हैं। हम बहुत खुशी है, बहुत आभारी है, हम दिल्ली के सभी मीडिया वालों का बहुत आभारी है, शुक्रगुजार है। शायद ये पहली बार है इतना लोग, मीडिया लोग एक बार यहाँ हमारे आवाज सुनने के लिए आए हैं। कर्नाटक की तरफ से आप सब लोगों को हम धन्यवाद देते हैं। हमारा उद्देश्य सिर्फ ये है कि वो सब बच्चों को न्याय मिले और आगे इस देश में किसी भी बच्ची के साथ ऐसा अत्याचार नहीं होना चाहिए। हमारे जो साथी है दिल्ली के सभी हमारे एक्टिविस्ट जो है, एंटी रेप एक्टिविस्ट है योगिता जी के साथ, उन सबको मैं धन्यवाद देता हूँ। जो भी बात करने के लिए बहुत है जी, 1 हफ्ता भी नहीं होगा, 1 हफ्ता से ज्यादा होगा, इसको आप बहुत बड़ा ये बना सकते हो, 1 हफ्ते से भी ज्यादा बात कर सकते हैं। लेकिन हम चाहते हैं कि ये ज्यादा से ज्यादा आप लोगों के नजर में लाए।
एक्सेप्ट करेगा at the same time you want to submit the memorandum to the memorandum लेकर आया है क्या? हम आपको देंगे, आप ऑप्शन से बुलाइए। इसलिए जस्ट वो मेरे पूछ रहा था मेमोरेंडम लेकर आए एक मेमो करवा के मेमोरेंडम जो देना है अपने हाथ से नहीं बनवा दो। मैडम आएंगे क्या 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 मेमोरेंडम देने के लिए बनवा हम दे देंगे। मैं एसीपी आरती शर्मा चाणक्यपुरी थाने से मैं आपको सूचित करना चाहती हूँ कि नई दिल्ली के अंदर धारा 144 लगी हुई है और असेंबली की परमिशन नहीं है और आप बिना इंटीमेशन के बिना किसी उसके आए हैं, तो प्लीज आप उसको वाइंड अप कर दीजिए। भारत माता की जय। जान भी देंगे, प्राण भी देंगे, अत्याचारी को नहीं छोड़ेंगे। जान भी देंगे, प्राण भी देंगे, अत्याचार को नहीं छोड़ेंगे। जान भी देंगे, प्राण भी देंगे, अत्याचार को नहीं छोड़ेंगे। जान भी देंगे, प्राण भी देंगे, अत्याचार को नहीं छोड़ेंगे। जान भी देंगे, प्राण भी देंगे, अत्याचार को नहीं छोड़ेंगे। जस्टिस फॉर जस्टिस फॉर जस्टिस फॉर और बच्ची के माँ बाप भी उसका पूरा परिवार आया है। 200 तक लोग आए हैं। हम चाहते हैं कि आदरणीय प्रधानमंत्री जी, आदरणीय होम मिनिस्टर जी है, वो सीबीआई को डायरेक्शन दें कि इस केस को री इन्वेस्टिगेशन करें। ये पहली बात है क्योंकि इसका केस का सीबीआई ने ही इन्वेस्टिगेशन किया था, लेकिन पूरा लोग बोल चुके हैं और उसको अपील जाने की जरूरत नहीं। जो मासूम को पकड़ा था वो मासूम बिना वजह 7 साल जेल के अंदर रहा और फिर उसके ही ऊपर 5 महीने बाद अपील दी है। वो हमको नहीं चाहिए। हम चाहते हैं कि असली मुजरिम कौन है उसको पकड़े, इसलिए हम आए हैं। और जो भी कर्नाटक के, हम किसी सरकार के खिलाफ नहीं आए, किसी नेता के, किसी पार्टी के खिलाफ नहीं आए हैं। जितने भी लोग आए हैं हम चाहते हैं कि सिर्फ वही नहीं, उससे पहले बहुत सारे हत्या हुई है, डबल मर्डर हुए हैं। उन लोगों को न्याय देना चाहिए, उन बच्चों को न्याय देना चाहिए और आगे ऐसा कभी भी नहीं होना चाहिए। इसी के लिए हम आए हैं। हम आप सब लोगों के शुक्रगुजार हैं। अपना नाम गिरीश मट्टनवर, कर्नाटक। मैडम ಕರೆಕ್ಟ್ ಬಂದು ಟೀಚರ್ ಎಲ್ಲ ಪೆಟ್ರೋಲ್ ಆಯ್ತು ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. 11 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕಿನ ಅರಿಸ್ಕುಂಜ ಶಾಸಕರಾದ ನಳಿನ್ ಕುಮಾರ್ MP ಅವರಾದ ಈಗ ಡಿಲ್ಲಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮನ್ನು ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಮೋದಿಯವರಿಗೆ ಭೇಟಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತಿನ ನಮ್ಮನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರಲಿಲ್ಲ. ನಾವು ಜನಾಂದೋಲನ ಸಭೆಯ ಜನಗಳೇ ಸೇರಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮನ್ನು ಡೆಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ನಮಗೆ ಇಲ್ಲಿಯಾದರೂ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುತ್ತೆ, ಮೋದಿಯವರು ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಾವು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿಗೆ ಡೆಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸೇರಿದ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಹಾಗೆಲ್ಲ ಯೂಟ್ಯೂಬ್ಗಳು ಎಲ್ಲರ ನಮಗೆ ಒಂದು ಸಹಕಾರ ಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಕೈ ಮುಗಿದು ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಮಗು ಊಟ ಮಾಡದೆ ಬರೀ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಊಟಕ್ಕೆ ಬರ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ಮಗುವನ್ನು ವಾಪಸ್ ಮನೆಗೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ. ಬರೀ ಒಟ್ಟಿಗೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿ ಬಿಸಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಿಲ್ಲ. ಇದೇ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಆಗಿದ್ದ ನನ್ನ ಮಗಳನ್ನು ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಬಿಸಾಡಿದರೆ ಅವರನ್ನೆಲ್ಲರನ್ನು ಆ ಅತ್ಯಾಚಾರಿಗಳನ್ನು ಬಚಾವು ಮಾಡ್ತಾ
ಅಲ್ಲಿ ಅತ್ಯಾಚಾರಿಗಳು ಬದುಕಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಅಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರು ಕೂಡ ಅವರನ್ನು FIR ಮಾಡಿ ತನಿಖೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವ್ರನ್ನ ತನಿಖೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸೇರೋ ಜನಗಳ ಹತ್ರ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಮೋದಿ ಹತ್ರ ಕೂಡ ನಾನು ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಿಮಗೆ ನ್ಯಾಯ ತೆಗೆದುಕೊಡಿ, ಅತ್ಯಾಚಾರಿಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಿ, ಖಂಡಿತವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಲೇಬೇಕಂತ ನಾನು ಎಲ್ಲ ಅತ್ಯಾಚಾರಿ ಆಗಿದ್ದ ಮಕ್ಕಳ ಒಂದು ತಾಯಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಲೇಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದು ನಾವು ಹೆತ್ತು ಹೊತ್ತ ಹೊಟ್ಟೆಯ ಒಂದು ನೋವಿನ ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ನಿಮಗಿದು ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಿ ಅಂತ ಕೇಳ್ತೇವೆ. ಈ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರಿಗೆ, ನ್ಯಾಷನಲ್ ಮೀಡಿಯಾಗಳಿಗೆ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿಗೇನು ಸೌಜನ್ಯ ತಾಯಿಯ ಅಳಲು ಏನಿದೆ, ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಅಲ್ಲ. ನನ್ನ ಮಗಳಿಗಿಂತ ಎಷ್ಟೋ ಸಾವಿರ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಅತ್ಯಾಚಾರ, ಕೊಲೆ ಆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆದ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಪ್ರಕರಣವೇ ನಿಂತಿದೆ. 12 ವರ್ಷದಿಂದ ನಿಂತಿದೆ. ನಾನು ನನ್ನ ಮಗಳಿಗೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇಡೀ ಸಮಾಜದ ಹೆಣ್ಣು ಮಗುವಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರ ಅಳಲಿರು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವೇ ನಾವು ಕೂಡ ಕಳೆದ 12 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿತ್ಯ ನಿರಂತರವಾಗಿ ಒಂದು ತಾಯಿಯ ಕಣ್ಣೀರನ್ನು ಒರೆಸುವ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದು ಭಾರತ ದೇಶದ ಪುರುಷರ ಲಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಭಾರತ ಮಾತೆಯ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತ ನಾವುಗಳು ಇವತ್ತು ಧರ್ಮದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಧಾರ್ಮಿಕ ಭಯೋತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಆ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಿರ್ಭಯ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಅನ್ನುವಂತ ಆ ಕುಸುಮಕ್ಕಳ ತಾಯಿಯನ್ನು ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ, ಅವಳ ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿ, ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಳೆದ 12 ವರ್ಷಗಳಿಂದ ಯಾರಿಗೂ ಸಿಗದೆ ಸಾಕ್ಷ್ಯ ನಾಶ ಮಾಡಿ ಈ ಕೇಸನ್ನು ಮುಗಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದು ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾರೆ, ಕಾನೂನಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸಾಕ್ಷ್ಯ ನಾಶ ಆಗಿದೆ, ಯಾರಿಗೂ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡುವವರು ಯಾರು? ಯಾರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕು? ಈ ಅಪರಾಧವನ್ನು ಮುಚ್ಚಿಸಿಟ್ಟಂತವರು ಯಾರು? ಈ ತನಿಖಾಧಿಕಾರಿಗಳು ಯಾರು? ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗಳು ಯಾರು? ಇದು ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ತನಿಖಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು, ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗಳನ್ನು, ತನಿಖೆ ಮಾಡುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಎಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಕಟ್ಟಿದವರು ಯಾರು? ನಾನು ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಆ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕಳೆದ 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಎಷ್ಟೋ ಅತ್ಯಾಚಾರ ಕೇಸುಗಳಾದಾಗ ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಆರೋಪ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ, ಅವರದೇ ಹೆಸರು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಯಾವುದೋ ಕೇಸುಗಳು ತನಿಖೆಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಕೇಸುಗಳು ಸಿ ರಿಪೋರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅತ್ಯಾಚಾರಿಗಳು ಎಷ್ಟು ಪ್ರಭಾವಿಗಳು? ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನಾವು ದೆಹಲಿಯ ಮುಖಾಂತರ ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ, ವಿಶ್ವಕ್ಕೆ ತಿಳಿಸಬೇಕು. ತನ್ಮೂಲಕ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಗೆ ನಾವು ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಬರೇ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಮಾಡಿ इसके लिए हम लोग आ रहे हैं. दिल्ली में आया, क्यों आया? हम लोग अभी तक कर्नाटक से कन्नड़ में ही बात किया. फिर भी ये देश का प्रधानमंत्री हो या उसका क्या कार्यांग है, मुख्यमंत्री है, किसको भी अभी तक हमारा जो वॉइस सुना नहीं. इसके लिए आज कर्नाटक भवन का सामने आकर हम लोग लड़ रहे हैं कि हम लोग को न्याय दो. आगे का बहुत बात अभी मट्टन्ना साहब ने बोला, एक दिन में नहीं, कम से कम 15 दिन में वो एक सिर्फ धर्मस्थल ग्राम, भारत देश का लाखों विलेज है, उसमें एक ग्राम धर्मस्थल है. वो धर्मस्थल ग्राम में पूरा भारत में नहीं हुआ ऐसा इल्जाम वो धर्मस्थल ग्राम में होता है. धर्मस्थल ग्राम में होता है. उतना अत्याचारी लोग वो काम कर रहे हैं. इसके लिए वो जांच होना चाहिए, इंक्वायरी होना चाहिए, सीबीआई इंक्वायरी होना चाहिए, कानून का तरफ से इंक्वायरी चाहिए. ये हमारा मांग है. हम किसका भी नाम नहीं ले रहे. हमको न्याय दो.
हमको न्याय दे, इतना ही बोल। हम लोग अभी से बोल रहा हूँ, अभी हमारा कर्नाटक का मुख्यमंत्री को एक बार हम टाइम दिया, उसको घर का माँ को कौन विक्टिम है वो लोग ही जाके हम लोग मुख्यमंत्री को दिया, और दोबारा जाके हम लोग वो लोग को प्रेयर कर रहा है, हमको टाइम दो, हमको और न्याय दिलाओ करके हम लोग न्याय पूछे। मैं प्रसन्न रवि मैंगलोर कंस्ट्रक्शन एक्टिविस्ट। कहने से पहले मैं एक माँ हूँ, इसलिए इसकी दर्द सुन सकती हूँ, इसलिए मैंगलोर से दिल्ली तक आना पड़ा। उधर का सभी MLA MP ने खामोश है, इसीलिए ये माँ ने 11 साल से चोली पहला के 11 साल से प्रति सभा में जाकर भीख मांग रही है, अभी तक इनको न्याय नहीं मिला, इसीलिए हम लोग इधर आना पड़ा। माध्यम से द्वारा मैंने निवेदन करती हूँ, हमारा आदरणीय मोदी से हमको बहुत गौरव है, इसीलिए मैंने पूछती हूँ, आदरणीय मोदी जी, आपकी एक नारा है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। एक माँ ने एक बेटी को पढ़ाने के लिए स्कूल भेजती है तो शाम को वो लड़की नहीं आता है, ये तो हमने पूछना चाहिए। एक माँ को न्याय दिलवा दीजिए। हमने हस्ताक्षर में खून का हस्ताक्षर लिखे थे, पत्र लिखे थे, सारा विद्यार्थियों ने ट्वीट किया था मोदी को, इसीलिए मोदी जी आपसे गौरव से मैं पूछती हूँ, गौरव से पूछती हूँ। हम बोलते हैं हमारा भारत देश है, भारत माँ है, हमारा धरती है, माँ पुकारते हैं, विश्व गुरु बन सकता है, इसीलिए आपको मैंने और एक विनंती करती हूँ मोदी जी, एक बार ये माँ का आंसू पोंछ दे, एक बार री-इन्वेस्टिगेशन करने का आदेश दीजिए, सभी साक्षी आपके साथ प्रस्तुत करेंगे। इसीलिए मैंने एक सोशल एक्टिविस्ट के नाता मोदी को और एक बार, मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है। एक लड़की ने टॉयलेट के लिए मांगा, मोदी ने टॉयलेट बनवा दिया। हमारा गांव मैंगलोर है, मैंगलोर का एक होटल वालों ने कोरोना का टाइम में मुफ्त में गरीबों को खाना भेजने का आदेश दिया, नोटिस दिया। मोदी ने अपने रेडियो मिर्ची में बोला, रेडियो मिर्ची में रेडियो मोदी का मन की बात में बोला, ये आदेश ये नोटिस को मोदी ने बोला। इसीलिए मैं मोदी से पूछती हूँ, एक बार ये सौजन्या का माँ का मुंह देखो। आपने दक्षिण कन्नड़ जिला में कई बार आ चुके हैं, धर्मस्थल को भी दर्शन किया है, और आपसे एक माँ होने के बाद, माँ होने से मैंने निवेदन करती हूँ, एक बार री-इन्वेस्टिगेशन करने के लिए बोल दो। धर्मस्थल निर्भय का बाप ने एक रिट अर्जी ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಾನೊಂದು ತಾಯಿಯಾಗಿ ಹೇಳಬೇಕು, ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಸೌಜನ್ಯನ ಒಂದು ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಿರ್ಭಯನ ಒಂದು ಕೇಸಲ್ಲ, ಹಲವು ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಕೊಲೆಗಳಾಗಿದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಈ ತಾಯಿ ಒಂದು ಮಗಳು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಶಾಲೆಗೆ ಹೋದವಳು ಸಂಜೆ ಬರಲಿಲ್ಲ, ಮರುದಿವಸ ಅವಳ ಕೊಲೆಯಾಗಿ ಸಿಕ್ಕಿದಾಗ ಅವಳ ಇಡೀ ಅಂಗಾಂಗಕ್ಕೆ ಕಚ್ಚಿ, ಮರ್ಮಾಂಗಕ್ಕೆ ಕಚ್ಚಿ, ಅವಳ ಮರ್ಮಾಂಗದೊಳಗೆ ಮಣ್ಣು ಹಾಕಿ ಇಡೀ ದೇಹದ ಬಾಡಿಯನ್ನು ಕಚ್ಚಿ ಅವರು ಕೊಂದಾಕಿದ್ರು. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಒತ್ತಡ ಮಾಡೋದಂದ್ರೆ, ಈಗಲೇ ನಮಗೆ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ ಆ ಕೇಸನ್ನು ಮರುತನಿಖೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಆಫೀಸರ್ಗಳನ್ನು ಮರುತನಿಖೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಇದುವರೆಗೆ ನಮಗೆ ಮರುತನಿಖೆ ಮಾಡುವ ಆದೇಶ ಬರಲಿಲ್ಲ. SP ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೇವೆ, ನಾವು IGPಯನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೇವೆ. ಕೇವಲ ಈ ಒಂದು ಹುಡುಗಿಯ ಕೇಸ್ ಅಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಹುಡುಗಿಯರಲ್ಲಿ ಕೊಲೆ ಮತ್ತು ಅತ್ಯಾಚಾರ ಕೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಉಂಟು. ಇದುವರೆಗೆ ಅದನ್ನು ಮರುತನಿಖೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಈಗಲೇ ಹೇಳಿದಾಗೆ ಮಾವುತನ ಕೇಸು ಅಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ಹೋಗಿ ಅವರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಇದುವರೆಗೆ ಆ ಕೇಸು ಕೂಡ ಓಪನ್ ಆಗಲಿಲ್ಲ. ನಾವಿಲ್ಲಿ ತಾಯಂದಿರಾಗಿ ಮಂಗಳೂರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡೋದು
ಕೇವಲ ಒಂದು ಧರ್ಮಸ್ಥಳದ ನಿರ್ಭಯ ಅಲ್ಲ, ಒಂದು ವೇಳೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಲ್ಲಿನ ಎಷ್ಟು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಕೊಲೆ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತದೆ, ಮುಕ್ತಿ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಮೋದಿಜಿಯವರ ಮೇಲೆ ನಮಗೆ ತುಂಬ ಅಪಾರವಾದ ಗೌರವ ಉಂಟು. ಯಾಕೆ ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿ ಮುಟ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಮುಟ್ಟಿಸ್ತಾ ಇಲ್ವಾ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಈ ತಾಯಿ ಹತ್ರ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತೇವೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಂತ, ಇದುವರೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಮಹೇಶ್ ಅಣ್ಣನ ಜೊತೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಾವೆಲ್ಲ ಇಷ್ಟು ಜನ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಈ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಬೇಕು ಅಂತ ನಾವಿಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಖಂಡಿತ ಮಾನ್ಯ ಮೋದಿಜಿಯವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಆ ತಾಯಿಗೆ, ಆ ಮನೆಗೆ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಬೇಕಂತ ನಾನು ಆ ತಾಯಿಯ ಪರವಾಗಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹೋರಾಟಗಳಾಗ್ತಾ ಇದೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ. ಮುಂದೆ ಏನು ಪಕ್ಷ ಪಡಿಸಿದಂತೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲರ ಆಗ್ರಹವೂ ಕೂಡ ಹೌದು. ಯಾಕಂದ್ರೆ ದೆಹಲಿವರೆಗೆ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮುಂದಿನ ಇದು ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮದೊಂದು ನಾವು ಇವಾಗ ಅರ್ಜಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಮರುತನಿಖೆ ಆಗಬೇಕು, ಯಾರು ಅತ್ಯಾಚಾರ ಕೊಲೆ ಮಾಡಿದರೆ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು, ಅವರನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮದು ಹೋರಾಟ. ಅವರನ್ನು ಯಾಕೆ ಇವರೆಗೂ ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿಲ್ಲ, ಯಾರು ಹರಪಿಗಲ್ಲಂತನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮದು. ನಮ್ಮ ಮಗಳನ್ನು ಕೊಂದು ಕಚ್ಚಿ, ಇವತ್ತು ಮೇಡಮ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಹಚ್ಚಿ ಮರ್ಮಂಗಕ್ಕೆ ಮಣ್ಣು ಹಾಕಿ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ ತಿನ್ನದಾಗೆ ಆ ರೀತಿ ಕಚ್ಚಿ ಬಿಸಾಡಿದರೆ ನನ್ನ ಮಗುವನ್ನು. ಯಾಕೆ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಗುವಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತಿಲ್ಲ? 12 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಇದುವರೆಗೂ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ನಾನೊಂದು ಸೆರೆಗುಡ್ಡಿ ನ್ಯಾಯ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನನಗೆ ನ್ಯಾಯ ಬೇಕು, ಮರು ತನಿಖೆ ಖಂಡಿತ ಆಗಬೇಕು, ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕಂತ ನನ್ನ ಅದು ಒಂದು ಹೋರಾಟ. राहुल गांधी से पूछना चाहती हूँ, आप न्याय यात्रा लिखते हो और आप न्याय यात्रा की बात कर रहे हो और आपका तो वहाँ मुख्यमंत्री बैठा है, आप क्यों नहीं उठाते इस मुद्दे को? क्या उनके कानों तक ये बात गई नहीं होगी? ये सब गाँव के हैं, क्या ये बात वहाँ तक गई नहीं होगी? मैं चाहती हूँ कि प्रधानमंत्री जी से भी अपील करते हैं री इन्वेस्टिगेशन हो, पर राहुल गांधी जी जो कि इतनी बड़ी बड़ी बातें कर रहे हैं, न्याय की बातें कर रहे हैं, कम से कम वो तो अपने मुख्यमंत्री को कह ही सकते हैं ना कि इस परिवार से मिलो, उनकी हेल्प करो, उनकी जांच में मदद करो। ये सब तो करने में क्या ही जाता है। दूसरा, ये सिर्फ पहला केस नहीं है, इससे पहले भी आपने हमें देखा होगा, हमने उठाया किरण नेगी जो हमारी उत्तराखंड की निर्भया थी, उसके में भी एक्विटल हो गया। तो न्याय कहाँ है? एक्विटल हो रहे हैं। एक्विटल अगर आप दे रहे हैं तो आप ये सोच रहे हैं कि किसने किया है? किसी ने तो किया है। ये देश है, आप इसरो लॉन्च करते हैं, रॉकेट लॉन्च करते हैं, बड़ी बड़ी बातें होती है, डेवलपमेंट की, इंटरनेशनल एजेंडाज की बात होती है, डिप्लोमेसी की बात होती है। कातिलों को नहीं ढूंढ पा रहे, बच्चियों के बलात्कारियों को नहीं ढूंढ पाते, एक्विटल दे देते हैं। आप समझते हैं कि उसने नहीं किया, पर किसने किया ये तो ढूंढ के ला दो। उसकी जिम्मेदारी किसकी है? आपने इनको बाइज्जत बरी कर दिया, बट जिसने किया उसको कौन ढूंढेगा? और ये खाली धर्मस्थला की निर्भया की प्रॉब्लम नहीं है, ये तो हमारी हर बच्ची की समस्या है। हम तो इस पर काफ़ी सालों से काम कर रहे हैं और हमारे पास ऐसे बहुत सारे केसेस हैं। पर मुझे दुख होता है कि ऐसे मतलब स्कूल जाते हुए बच्चे को उठा लेते हैं, दरिंदे बलात्कार करते हैं, स्कूल बैग के साथ दफना देते हैं। ऐसी दरिंदगी हुई इस बच्चे के साथ, यूट्रस तक निकाल दिया, उसमें मिट्टी भर दी। आप सोचिए, आप ऐसी दरिंदगी सोच सकते हैं हमारे देश में हो रही है और हम अपने आप को बहुत बड़ा बात करते हैं। तो ये सच है कि ये लोग बेचारे आए हैं इतनी दूर से, ये लोग सिर्फ न्याय के लिए आए, उम्मीद में आए न्याय की। न्याय तो पता नहीं कहाँ मिलता है यहाँ पर, बस उम्मीद तो लेकर आए हैं और उनकी उम्मीदों पर हमारी संस्था पूरा उनके साथ है। और मैं चाहती हूँ आप लोगों को भी शुक्रिया, आप लोग आए, आपने कवर किया, ये बहुत बड़ी बात है, क्योंकि इनकी आवाज़ कौन बनेगा? दिल्ली में तो हम फिर भी आवाज़ उठा लेते हैं, पर ये लोग बेचारे जहाँ से आए हैं वहाँ आवाज़ भी नहीं उठा पाते। हम लोग मिल रहे हैं।
लेके जा रहे आ गया ಧರ್ಮಸ್ಥಳಕ್ಕೆ ನಿರ್ಭಯ को ಧರ್ಮಸ್ಥಳ की निर्भया को ಧರ್ಮಸ್ಥಳ की निर्भया को आरोपियों को फांसी दो बलात्कारियों को फांसी दो बलात्कारियों को फांसी दो गरीब लोगों को फांसी दो गरीब लोगों को फांसी दो We want justice. We want justice. We want justice. We want justice. सब थोड़ी जाएंगे पहले आप ये 2-4-5 बोलो भारत माता की जय। बोलो भारत माता की जय। ಗಿರಿಜಾ ಮಟನ್ ಆಯ್ತಾ ಆಯ್ತು ಸರಿ ಒಂದು ಸ್ಲೋ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿ अंदर जाके ಓಕೆ ಕಾಪಿ ಎಂದು ಕಾಪಿ ಇದೆ ಮುಂದೆ ಬನ್ನಿ हाँ मैम ಎಲ್ಲ ಪೇಜ್ಗೆ ಎಲ್ಲ ಪೇಜ್ಗೆ ದಿನೇಶ್ ದಿನೇಶ್ ಅಲ್ಲೇ ಬರ್ತಾರೆ ಯಾರು ಏನಾಯ್ತು 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 ಎಲ್ಲರೂ ಸಾರು ಲೋಗों दस्तखत करा दो ಎಲ್ಲರೂ ಸರ್ ಟೈಮ್ ಮಾಡಿ ಸೈನ್ ಇಲ್ಲಿ ನಮ್ದು चलो भाई चलो चलो यार हो गया लास्ट प्रोसेस है चलिए चलो जी लास्ट प्रोसेस हो रहा है वो मीटर देके निकल गए मीटर देने के रुको मैडम 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 एसीपी मैडम से बात हम लोग मैडम देना
नहीं यही कर रहे मेमोरेंडम आ रहे हैं, रेजिडेंट कमिश्नर आ रहे हैं, यही लेंगे। नहीं वो चले जाएंगे, आप परेशान मत होइए। ये लोग कोई वो नहीं है, हम तो मेमोरेंडम देने आए हैं। चले जाएंगे। थोड़ा धैर्य रखिए, आप थोड़ा धैर्य रखिए। मैडम थोड़ा सा मत कीजिए, 5 मिनट मैं उनको बोल रहा हूँ। खाली अभी मेमोरेंडम देख के निकल जाएगा ना। पेरेंट्स को बोलो ना अंदर आए। हाँ रेडी है इधर आ जाओ, पेरेंट्स को बस हो गया सिग्नेचर, हो गया। महेश अण्णा, गिरीश जी ए तमन्ना, इधर अब छोड़ दो सिग्नेचर का, इतने लोग ही बोलो। महेश अण्णा सुनना, पेरेंट्स को और इनको लेकर चलो। पेरेंट्स को साइन हो गया ना, लेके आइए, आप आइए, आप आओ ना इधर, पेरेंट्स को ला। आज बस हो गया सही। पेरेंट्स को लेके जाइए और बच्चों अंदर अरे ये भले महेश अण्णा, महेश अण्णा भले चंदा बಣ್ಣ भले यहीं पे रेजिडेंट कमिश्नर यहीं उनको इधर ही ಸುರೇಶರೇ ಅವ್ರಿಗೆ ಇಲ್ಲೇ ಬರಕ್ಕೆ ಹೇಳಿ. ಇಲ್ಲೇ ಬರ್ತಾರೆ ಅವರು ನಾವಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಇಲ್ಲೇ ಬರ್ತಾರೆ ಅವರು. ಮೇಡಮ್ ಅಂತ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. अंदर नहीं जाएंगे, यही दे दो ना। ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕಡೆ ಬನ್ನಿ, ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕಡೆ ಬಂದ್ಬಿಡಿ. हाँ रेजिडेंट कमिश्नर साहब आ रहे हैं, अभी दे रहे हैं। रेजिडेंट कमिश्नर अभी आ रहे हैं, यही मेमोरेंडम हो जाएगा। आप जरा अरेंज करा दीजिए उसको। थोड़ा सा पीछे वो अप्रूवल है आपके पास, जो आपकी पहले अप्रूव हुई थी, ये जो आपने दिया था ना, दो या 3 दिन पहले दिया था ये नहीं, इससे पहले जो हमारा नहीं, ये तो अभी दी थी ना आप। अभी दी थी, कब दी थी? खत्म हो गई। ये दिया था, ये लेटेस्ट था, दिया कब दिया था? ये 1 हफ्ते पहले दिया, 1 वीक पहले। इसमें आज की डेट मेंशन करी नहीं, इन्होंने लिखा था एनी डे, लिखा 1 डे। इधर मार्च 1 और 2 दोनों लिखा है। आप करवा दीजिए। हाँ बहुत में आपने बताया नहीं, मेरे परमिशन है ना, जनता मंदिर के लिए परमिशन ही नहीं दे रहे। आप हमसे बोलते ना अब पर मैडम अभी अप्रूवल मैडम कल आप अप्रूवल नहीं दो ना, आप दे दीजिए। कल के लिए जनता मंदिर आपका नंबर लेंगे, व्हाट्सएप दे दिया मैंने, बस ठीक है, अभी आपको व्हाट्सएप कर पर उसमें डेट और टाइम दोनों आएगा, अप्रोक्सीमेटली गैदरिंग आएगी, सारा वो सारा अभी करवा दे। अमृत वही फॉर्म भरना पड़ेगा। अमृत आपको वही जाना पड़ेगा, फॉर्म भरना है। हमारे देश का दुर्भाग्य है कि परमिशन की जरूरत हम लोग को पड़ती है न्याय मांगने की। जो रेपिस्ट है वो तो कभी कोई परमिशन लेके कोई रेप बलात्कार नहीं करता, वो तो कुछ भी करके चले जाता है। हम लोग न्याय मांगने वाले हैं। ये अनिल है। हाँ सर, आप बोलो ना परमिशन लगते जंतर मंतर को दे देंगे, उनका नंबर है ना। आप वहाँ जाके दिक्कत हो ना तो मैडम ठीक है, सब कुछ कर लेंगे। எங்கலாண்டு
ಕರ್ನಾಟಕ ಹಾಗಾದ್ರೆ ಅಮೃತ್ भैया भैया बना हुआ मैडम का भी दे दो बना हुआ इसी की मैडम का नंबर मेरे पास दे रहे हैं ना मुझे ये भेजो इनको ये फॉरवर्ड कर दे रहा है सर मैं कर दे रहे सर हां कर दे मिला आप दे तो पड़ गए पड़ बोले पड़ We want justice. We want justice. मिला आपको नहीं मिला मैंने आपको करो करो चल चल We want justice. 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 Justice for justice for Nirvaya Dharmasala. 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 We want justice. 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 Justice for Nirvaya Dharmasala. 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 ऊपर 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 गड़ी बिट बिट खून भी देंगे जान भी देंगे खून भी देंगे जान भी देंगे अत्याचारी को नहीं छोड़ेंगे खून भी देंगे जान भी देंगे अत्याचारी को नहीं छोड़ेंगे खून भी देंगे जान भी देंगे अत्याचारी को नहीं छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे 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 अत्याचारी को नहीं छोड़ेंगे खून भी देंगे जान भी देंगे अत्याचारी को नहीं छोड़ेंगे खून भी देंगे जान भी देंगे अत्याचारी को नहीं छोड़ेंगे justice we want justice justice we want 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 justice खून भी देंगे जान भी देंगे अत्याचारी को नहीं छोड़ेंगे खून भी देंगे जान भी देंगे अत्याचारी को नहीं छोड़ेंगे खून भी देंगे जान भी देंगे अत्याचारी को नहीं छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे अत्याचारी को नहीं छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे अत्याचारी को नहीं छोड़ेंगे अत्याचारी करेंगे धिक्कारा धिक्कारा अत्याचारी करेंगे गल्ला गले धिक्कारा अत्याचारी करेंगे धिक्कारा धिक्कारा अत्याचारी धिक्कारा धिक्कारा अत्याचारी धिक्कारा धिक्कारा अत्याचारी धिक्कारा कामतರಿಗೆ धिक्कारा 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 ಒಂದು ನಿಮಿಷ साथ में ले जाओ स्वाति मैडम को भेजना एक बार ठीक है यहाँ पर जाइए अरे बात रख रहे हैं ना हम इधर स्वाति मैडम एक लेडी कोई अरे victim के अरे दुआनी चाहिए आप लोग एक कम कर दो मैडम अरे मैडम सुनिए ये victim के मगर फैमिली ये फैमिली इधर बेटी बहन है इधर सर फैमिली इधर फैमिली फैमिली कर है
ಸರ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದಿವೆ 5 ಮಂದಿ ಕರ್ಕೊಂಡ್ರೆ ಹೆಂಗ ಏನಾಗತ್ತೆ ಓ ಅಲ್ಪ ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ನಾವು ಬೆಂಗಳೂರು ಎಲ್ಲಿ ಹೋಗುದಂತೆಲ್ಲ ಅವ್ರು ಇಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕರಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಕೊಡಿ ಅಲ್ಲೇ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರ್ರಿ ಅವರು ಸಂಬಳ ಜನರದ್ದು ಏನು ಒಳಗಡೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಆಟ ಆಡೋದು उसको इधर बुलाओ इधर बात करेंगे ಇಲ್ಲಿಗೆ ಬರ್ಲಿ ಅವರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರ್ಲಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುದೇನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಬೇಡ ಗಿರಿ ಸರ್ ಬೇಡ ಸರ್ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಏನಾಗುತ್ತೆ ನಮ್ಮ ದುಡ್ಡು उनका फैमिली है मैडम उसका फैमिली वाला इधर है ना ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅದು वो फैमिली को क्यों बात करते हैं ಏನು 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 ಹೇಳುದೇನು ಏನು ಹೇಳುದೇನು ಅಲ್ಲಿ ಏನು ನಿಮ್ದಾಯ್ತು ಅಲ್ಲಿ उसका इधर बाहर बुलाओ ना बाहर बुलाओ सर ಇಲ್ಲಿ ಬರ್ಲಿ ಸರ್ ಗಿರಿ ಸರ್ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಬರ್ಲಿ ಸರ್ ಗಿರಿ ಸರ್ ಇಲ್ಲೇ ಬರ್ಲಿ ಅವರು ಗಿರಿ ಸರ್ ಬಿಡಬೇಡಿ ಸರ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ ಸರ್ ಅತ್ಯಾಚಾರಿಗಳಿಗೆ अंदर नहीं गए ना सर अंदर नहीं जा रहा सर गेट खाली करो गेट खाली
बुढ़ले बुढ़ले बाजार बुढ़ले जब से सुन रहे चलो अकल नहीं बाजार बुढ़ले मारे साव अकल अकल नहीं बाजार मारे साव बुढ़ले मारे अकल अकल नहीं बाजार साव अकल बुढ़ले नहीं बाजार नहीं बाजार मार मारे अकल इधर का करो ना वहाँ क्या लेके भेजते हैं प्लेटा लाख से ऊपर करती है। बहुत गाड़ी नंबर 1 इस बार ब्रह्मदेव है वो ब्रह्मदेव है क्या मुझको उठेगा संतोष सर क्या मुझको हाँ apa peka ada orang betul lagi yes hello namaste iವಾಗ ಸೌಜನ್ಯ ಹೆಸರನ್ನು ನಿರ್ಭಯ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಅಂತ ಹಾಕಿದ್ವಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಡೆಲ್ಲಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಡೆಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ MP ಅವರು ಇರುವಂಥ ಜಾಗ ಕರ್ನಾಟಕ ಭವನ ಅಂದರೆ ಕಾವೇರಿ ಭವನ ಇಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿಗ ನಾವು ಬಂದು ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾವುದೋ ಕಮಿಷನರ್ ಬರಬೇಕಾದಕ್ಕೋಸ್ಕರ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಈ ದೆಹಲಿಯ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಯಾವುದೇ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಸ್ಟೇ ಕೊಟ್ಟರು ಏನೇ ಕೊಟ್ಟರು ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಲೆಗೆಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾಳೆನೂ ಇದೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ. ಮುಂದೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಇನ್ನೊಂದು ಹೆಣ್ಣು ಮಗಳು ಇಂಥ ಒಂದು ಘಟನೆ ಆಗಬಾರ್ದು, ಇಂಥ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಕೊಲೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಅದೇ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಅಂತ, ಬೇರೆ ಯಾವ ಉದ್ದೇಶಕ್ಕೂ ನಾವು ಬಂದಿಲ್ಲ. ಸೌಜನ್ಯ ಎಂಬ ಹೆಣ್ಣು ಮಗಳು ಇನ್ನು ನಮಗೆ ತಿರುಗಿ ಅವರ ತಾಯಿಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಆದರೂ ಇನ್ನೊಂದು ಹೆಣ್ಣು ಮಗಳಿಗೆ ಇದೇ ಥರ ಆಗಬಾರ್ದು ಎಂಬ ಚಿಂತೆಯಿಂದ ಬಂದಿರೋದು ಹೊರತು ನಾವೇನೋ ಶೋ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದವರಲ್ಲ. ಆ ಅತ್ಯಾಚಾರಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೊಲೆ ಮಾಡಿ ಅತ್ಯಾಚಾರದಿಂದಾಗಿ ಅವರು ಆಡಂಬರವಾಗಿ ಮೆರೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಅದನ್ನು ಮುಡಕಬೇಕು. ಯಾವುದೇ ಎಷ್ಟು ಪ್ರಭಾವಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾದರೂ ಅದನ್ನು ನಿಲ್ಲಬೇಕೆಂದು ನೋಡಿ. ಇವಾಗ ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ಈಗ 144 ಸೆಕ್ಷನ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಇಲ್ಲಿಯ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದೆ ಅದಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಏಕೈಕೆ ಬರೋದು ಹೊಡಿಯೋದು ಯಾವುದಿಲ್ಲ. ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಒಳ್ಳೆ ಸಪೋರ್ಟಲ್ಲಿ ನಾವು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿದ್ದು ಎಲ್ಲ ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಒಳಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಇವಾಗ ಸೌಜನ್ಯ ತಾಯಿ ತಿಮ್ಮಡಿ ಎಲ್ಲ ಒಳಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಇವಾಗ ಮನೆಗೆ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರು ಬರ್ತೀವಿ. ಮುಂದಿನ ಹೋರಾಟವನ್ನು ನಮಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಏನು ಧರ್ಮಸ್ಥಳ ನಾವು ಒಂದೊಂದು ಎತ್ತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಷ್ಟು ಕೊಲೆ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಕೊಲೆ ಆಗಿದೆ, ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆದರೂ ಇನ್ನೂ ಎಲ್ಲರೂ ದೇವರು ಅಂತ ಇರೋದಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೂ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲವಾ ಅದನ್ನು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಮುಂದಿನ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ನಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲ ನಮಗೆ ನಡೆಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. बात कीजिए। कन्नड़ नहीं आता मुझे। हिंदी बताओ क्या चल रहा है अंदर? नहीं वो रिप्रेजेंटेशन देने गए हैं। अभी प्रतिनिधिमंडल रिप्रेजेंटेशन देने गया है। सब पूरा भारत में इसी तरीके का बच्चियों के साथ जो दुर्व्यवहार हो रहा है, जांच नहीं हो रही है, जांच एजेंसियां अपराधियों के साथ फिक्स हो जा रही हैं, उनको बचाने का पूरा प्रयास करती हैं। अगर किसी तरीके लड़ झगड़ के FIR भी हुई तो जांच एजेंसियों की बहुत बदतर हालत है। उसी को लेकर कर्नाटका का एक आदमी अगर दिल्ली आया है मंगलोर से तो वो समझिए 5000 के बराबर है। ये सामान्य घटना नहीं है। तो केवल इंसाफ मांग रहे हैं कर्नाटका से यहाँ आके कि बच्चियों को इंसाफ दीजिए। 400 से 500 लोगों का लापता लोग हैं। जिन मामलों में केस रजिस्टर हुए फर्जी लोगों को उठा के ये कर दिया गया, वो बरी हो गए, कोर्ट से बरी हो गए। तो उसी का ये लोग ये चाहते हैं कि ये बड़ी एजेंसी CBI को मैटर दिया जाए और कोर्ट मॉनिटरिंग में इसकी जांच कराई। इसी को लेकर ये मुझे उम्मीद है कि सरकार इस पर जल्दी फैसला करेगी। CBI को जांच रिफर करते हैं, री इन्वेस्टिगेशन का ऑर्डर करेगी। थैंक यू सर। ಪರ್ಮಿಷನ್ ಎಲ್ಲ ಬನ್ನಿ ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ. ಈಗಾಗಲೇ ಹೋರಾಟಗಾರ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿಯ ಆಫೀಸರ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಬಂದು ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ತಗೊಂಡೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನೆಯವರು ಎಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೇನು ಕೆಲವೇ ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸುದ್ದಿಗಳು ಈಗ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾಳೆ ದಿನ ನಮ್ಮ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಅಂದರೆ ನಾಳೆ ದಿನ ಜಂತರ್ ಮಂತರ್ನಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಅದು ನಮ್ಮ ನಿರ್ಭಯ ಧರ್ಮಸ್ಥಳನ ಒಂದು ಜಯ ಅಂತ ನಾವು ಭಾವಿಸ್ತೀವಿ. ಕೆಲವು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ಬರ್ತಾರೆ. ಮುಂದಿನ ನಡೆ ಏನಂತ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ.
ಮಂಗಳೂರಿಂದ ಸರ್ ಹೇಳಿ ಸರ್. 12 ವರ್ಷದಿಂದ 12 ವರ್ಷ ಆಯಿತು ಸರ್. ನೀವೊಂದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್. ಸರ್ ಸರ್ ಸ್ವಲ್ಪ ಮಾತಾಡಿ ಸರ್. ನೀವು ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಹೇಳಿ ಸರ್. ಕಾಣ್ಬೇಕಲ್ಲಪ್ಪ. ಬರುದಿಲ್ಲ, ಒಬ್ಬರೇ ಬರ್ತಾರೆ. ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಸರ್? ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದು ನ್ಯಾಯ ಕೊಡೋ ಭರವಸೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರ ತಾಯಿ ಮತ್ತು ಮಹೇಶಣ್ಣ ಮತ್ತು ಸಂಘಟನೆಗಳನ್ನ ಹೊರಗಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಮಾತುಕತೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ವಿಶೇಷ ಬೆಳವಣಿಗೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವತ್ತಿನ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನೋಡಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ನಮಗೆ ಜಂತರ್ ಮಂತರ್ನಲ್ಲಿ ನಾಳೆ ದಿನ ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದು ನಿರ್ಭಯ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಒಂದು ಪ್ರಥಮ ಹೆಜ್ಜೆಯ ಜಯ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಕೆಲವೇ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಆ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಬರ್ತದೆ. ಮಾಹಿತಿ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಅದನ್ನು ಮುಂದಿನ ನಿರ್ಧಾರ ಏನಂತ ನಾವು ತೀರ್ಮಾನ ಮೋಹಿತ್ ಸರ್. ಒಳ್ಳೆ ಬೆಳವಣಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಫೋಕಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಸರಿ ಫೋಕಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನೋಡೋ ಒಳಗಡೆ ಏನು ರಿಪೋರ್ಟ್ ಏನು ಬರುತ್ತೆ ನೋಡೋಣ. ಕನ್ನಡ ಚಾನಲ್ಗಳೆಲ್ಲ ಬಂದಿದೆ ಇವತ್ತು. ಚಾನೆಲ್ಗಳು ಬಂದಿದೆ. ಯಾವಾಗ ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಅದು ನಮಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಚಾರ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಪಾಸಿಟಿವ್ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್. ಹೇಳಿ. ಸೌಜನ್ಯ ಎಂಬ ಹೆಣ್ಣು ಮಗಳ ಅತ್ಯಾಚಾರ ಮತ್ತು ಕೊಲೆಯ ವಿಷಯವಾಗಿ ನ್ಯಾಯ ಕೇಳಿಕೊಂಡು ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಕೊಡಲು ಬಂದಿದ್ದೇವೆ. साइड पर साइड
ಇಡೀ ನಾನು ಮಾಡ್ತೇನೆ ಮಾಡ್ತೇನೆ वेट फॉर वन ఇక్కడ 3000 రాజు 3000 ఉంటుంది కదా లేకపోతే సెక్షన్ పడుతుంది తమ చాలా బాగా तुम्हारे आप दूर yes है सर
ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಒಬ್ಬರಲ್ಲ Yes, mommy. Hello. ಅವರು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಗಮನದಲ್ಲಿದೆ. ಈಗ ಮಹೇಶ್ ಅಣ್ಣನ ಸ್ನೇಹಿತರು ಪಂಜಾಬ್ ಸೇರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಭರವಸೆ ಇಲ್ಲಿ ಮೂಡ್ತಾ ಇದೆ. ಧರ್ಮಸ್ಥಳ ನಿರ್ವಹಣೆಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಬೋದು, ಖಂಡಿತವಾಗಿ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಭರವಸೆ ಮೂಡ್ತಾ ಇದೆ. ಯಾವ ರೀತಿಯ ಭರವಸೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿನ ಒಂದು ಜನಗಳ ಸಹಕಾರ, ಇಲ್ಲಿನ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಸಹಕಾರ, ಇಲ್ಲಿನ ವಕೀಲರು ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿನ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಚಾಲಕರು ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿನ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಇರ್ಬೋದು. ಈಗ ಹಲವಾರು ವಿಷಯಗಳಿಂದ ಅತ್ಯಾಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ, ಅತ್ಯಾಚಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರುವಂಥ ಸಂಘಟನೆಗಳಿರ್ಬೋದು, ಅವರೆಲ್ಲವೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬಹಳ ಮಟ್ಟದ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮತ್ತು ಏನು ಇದು ನಡೀತಾ ಇದೆ, ಇದಕ್ಕೆ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಇರ್ಬೋದು, ದೆಹಲಿಯ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯೂ ಸಹ ಉತ್ತಮವಾದ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ. ಯಾವುದೇ ಥರದ ಗಡಿಬಿಡಿಯನ್ನು ಮಾಡದೆ ಹೋರಾಟಗಾರರೊಂದಿಗೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಈ ಎಲ್ಲವನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸೌಜನ್ಯಗಳಿಗೆ, ನಿರ್ಭಯಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುವುದು ಖಂಡಿತವಾಗಿ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಈ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಧರ್ಮಸ್ಥಳ ನಿರ್ಭಯಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿ. ಮತ್ತು ಎಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಎಲ್ಲವಾದ ಸಕಾರಾತ್ಮಕವಾದ ಒಂದು ಸ್ಪಂದನೆ ಬರಲಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಈ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ, ಚಿಕ್ಕ ಪುಟ್ಟ ಮಗುಗಳ ಮೇಲೆ ಇಂಥ ಬ್ರೂಟಲ್ ಆಗಿ, ಇಂಥ ಬರ್ಬರವಾಗಿ ಏನು ಬಲಾತ್ಕಾರಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ, ಅದು ನಿಲ್ಲಲಿ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ, ನಮ್ಮ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಹ್ಯೂಮನ್ ರೈಟ್ಸ್ ನ್ಯೂಸ್ ವರ್ಲ್ಡ್ನ ಚಾನೆಲ್ನ ಬೇಡಿಕೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬಂದಿರೋ ಹೋರಾಟಗಾರರ ಬೇಡಿಕೆ ಸಹ ಅದೇ ಆಗಿರ್ತಾ ಇದ್ರೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಈ ಎಲ್ಲ ನಿರ್ಭಯಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಆಗಿದೆ, ಎಷ್ಟೋ ನಿರ್ಭಯಲಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಹೀಗೆಲ್ಲ ಆಗಿದೆ, ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಅಷ್ಟೊಂದು ಕ್ರೂರವಾಗಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನು ಅಷ್ಟು ಕೆಟ್ಟದಾಗಿ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನ್ಯಾಯದ ಧ್ವನಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು, ಇದೇ ಮುಂದೆ ಹೀಗೆ ಸಾಗ್ತಾ ಹೋಗಲಿ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಂದಿನ ಲೈವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
ಮೆಡಿಕಲ್ ತಂದೂರು ರಾಮನ್ ಶೆಟ್ಟರ ಮಗನ ಪ್ರಶಾಂತ್ ಶೆಟ್ಟಿ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ನಾನು ಇರೋದು ಪಂಜಾಬ್ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 13 ವರ್ಷದಿಂದ ಇದ್ದೀನಿ. ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು. ರೇಪನ್ ಮಾಡ್ದಾರ ಅದು ಇದು ಎಲ್ಲ ಗೊತ್ತು. ಹೌದೌದು ಎಲ್ಲ ಗೊತ್ತು ನಮಗೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಒಂದು 50 ಜನ ನಮ್ಮ ಇವರು ಸಂಬಂಧಿಕರೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಸರ್ ನನಗೆ ಮುಂಚೆಯಿಂದಲೂ ನಾವು ಕಂಡೇ ಸಂಬಂಧಿಕರೇ ಎಲ್ಲ ಈಗ ಹಲವಾರು ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಹೌದೌದು ನಿರ್ಭಯಳಿಗೆ ಧರ್ಮಸ್ಥಳ ನಿರ್ಭಯಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಭರವಸೆ ಮತ್ತು ನಂಬಿಕೆ 100% ನ್ಯಾಯ ಸಿಗುತ್ತೆ, ಸಿಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಡೆಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಜನರ ಒಂದು ಸಮೂಹ ನಿಮಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಸಹಕಾರ ಮತ್ತು ಇದ್ರ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ? ಈ ಜನ ಅಲ್ಲ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಾವಿರಾರು ಜನ ಬರುವವರು ಇದ್ದಾರೆ ಈಗ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಸರ್? ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಡೀತಿರುವಂಥ ಈ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ರೇಪ್ ಆ್ಯಂಡ್ ಮರ್ಡರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಾವಿರ ನಮಗೆಲ್ಲ ಪ್ರಶಾಂತ್ ಶೆಟ್ಟಿ ಚಂದೂರು ಇವರು ಇಲ್ಲಿಯವರೇ ಅಂದರೆ ಅವರಿಗೂ ಜನ ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಾವು ಯಾರಿಗೂ ಲಕ್ಷಣ ಎತ್ತಿದೆ ಅದನ್ನು ಟೈಟ್ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿದ ಮೇಲೆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ದಂತಕಥೆಯಾಗಿರುವಂಥ ನಮಗೆ ಒಂಥರ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಯವರು ತಾಯಿ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ನನ್ನ ಅಜ್ಜಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ನಿರ್ಭಯ ಇದೊಂದು ಹಿಸ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ 12 ವರ್ಷದಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಹೋರಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೈಸೂರಿನ ಸಾರಥ್ಯದಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈಗ ಒಂದು 6 ತಿಂಗಳಿಂದ ಯಾರು ನಿರಪರಾಧಿ ಕೊಂಡೋಗಿ ಜೈಲಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದು ಅವನಿಗೆ ಅಪರಾಧಿ ಅಲ್ಲ ಅನ್ನುವುದು ಒಂದು ಸಾಬೀತಾಗಿ ಅವನು ಹೊರಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಇನ್ನಷ್ಟು ತೀವ್ರವಾಯಿತು. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನ್ನುವ ಅವಕಾಶ ಹೋರಾಟ ಗೊತ್ತಿತ್ತು ನಮಗೆ ಅವನಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಅವನು ಹೊರಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಇನ್ನಷ್ಟು ತೀವ್ರವಾಯಿತು. ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಕವಾಗಿ ಹೋರಾಟ ನಡೆಯುತ್ತೆ. ಅಂದರೆ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಂತೂ ಪ್ರತಿ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಮನೆಯನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಎಲ್ಲ ವಿಚಾರವೂ ಗೊತ್ತಿದೆ. यही आएंगे आपके नहीं तो आपके पास में आएंगे यही आएंगे आपके पास में आएंगे थोड़ा पीछे होगा तो उनको खड़े रहने की जगह मिल जाएगी। ठीक है थोड़ा सा ठीक है पीछे पीछे ಮಟನ್ ಸರ್ ಸಲ ಹೇಳಿ ಏನಾಯ್ತು ಹೇಳಿ ಸರ್ ಕನ್ನಡ ಹಾಂ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಮೈಶೆಟ್ಟಿ ತಿಮ್ಮರೋಡಿಯವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಿರ್ಭಯ ಧರ್ಮಸ್ಥಳ ತಾಯಿ ಕುಸುಮಾವತಿ ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಪರಿವಾರದವರು ಮತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಹೋರಾಟಗಾರರು ತಮ್ಮಣ್ಣ ಶೆಟ್ಟು ಪ್ರಸನ್ನ ರವಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ
ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಏನಾಯಿತು ಅಂಥೇಳಿ. ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕಮಿಷನರ್ ಮೇಡಮ್ ಇದ್ದಾರೆ, ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕಮಿಷನರ್ ಕರ್ನಾಟಕದ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕಮಿಷನರ್ ಮೇಡಮ್ಗೆ ನಾವು ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಈ ತನಿಖೆ ಈಗಾಗಲೇ 9ನೇ ತಾರೀಕು ಫೆಬ್ರವರಿ 2ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮಾನ್ಯ ನ್ಯಾಯಾಲಯ, ಮಾನ್ಯ ಹೈಕೋರ್ಟ್ ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸಿದೆ CBI ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ. ಹೀಗಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು CBI ಎರಡೂ ಕೂಡ ಮರು ತನಿಖೆಗೆ NOC ಕೊಡಬೇಕು, ನಮ್ಮದು ಯಾವುದೇ ತಕರಾರಿಲ್ಲ ಮತ್ತು ಮರು ತನಿಖೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅನುಮತಿ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಆಗ್ರಹ ಮಾಡಿ ನಾವು ಪತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಸುಮಾರು ಒಂದು ಅರ್ಧ ಗಂಟೆವರೆಗೆ ನಮ್ಮ ಇಡೀ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಆಲಿಸಿ ಅಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಬರೀ ಆ ಪ್ರಕರಣ ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ನಿರ್ಭಯಾ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಪ್ರಕರಣ ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಏನೇನು ಹತ್ಯೆಗಳಾಗಿದೆ, ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಿದೆ, ಅಟ್ರಾಸಿಟೀಸ್ ಆಗಿದೆ, ಅವು ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ವಿವರಿಸಿದ್ವಿ. ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷವರೆಗೆ ಅದರ ತನಿಖೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ವಿವರಿಸಿದ್ದೀವಿ. ಅದನ್ನು ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೇ ನಾನು ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಇದನ್ನು ಸಿಕ್ಕಿದೆ. ಮತ್ತು ದೆಹಲಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಇಡೀ ಯೋಗಿತಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಯೋಗಿತಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ನಮಗೆ ಒಂದು ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಿರ್ಭಯಾ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯ, ಇಡೀ ದೇಶವೇ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳುವಂಥ ಮಾಡಿದಂತಹ ಒಂದು ಕೀರ್ತಿ ಯೋಗಿತಾ ಮೇಡಮ್ ಸಿಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ ಯೋಗಿತಾ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಹೋರಾಟ, ಇದು ನಾಳೆನೂ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಇರ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ನ್ಯಾಯದ ಹಸುವಿನಿಂದ ಬಂದಿದ್ದೇವೆ, ನ್ಯಾಯದ ಹಸಿವಿದೆ ನಮಗೆ. ಹೀಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಸೆಕ್ಷನ್ 144 ಇದ್ದಾಗಲೂ ಕೂಡ ನಾವು ಯಾವುದಕ್ಕೂ ಕೂಡ ಹಿಂಜರಿದೇನೆ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನಾಳೆನೂ ಕೂಡ ಶಾಂತಿ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡೋರಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಈ ರಾಷ್ಟ್ರದ ರಾಜಧಾನಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಆಡಳಿತ ವರ್ಗ ಕೇಳಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ. ಅದು ಸಂಪೂರ್ಣ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಸಫಲ ಆಗಿದೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನೋ ವಿಷಯ ಇದೆ, ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಮಹೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ ತಿಮ್ಮರೋಡಿಯವರು ಮತ್ತು ಯೋಗಿತಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಕೂಡ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸರ್ ನೀವು ಮಾತಾಡಿ, ನೀವು ಹೇಳಿ. ಇದೀಗಲೇ ನಾವೇನು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಭವನದತ್ತ ಬಂದಿದ್ದೇವೋ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವೇನೋ ಒಂದು ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇವೋ ಅದು ಕೂಡ ಇಡೀ ಡಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಸೆಕ್ಷನ್ ಹಾಕಿ ಇಡೀ ಇದರಲ್ಲೇ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿಯ ಪೊಲೀಸ್ನವರು ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯ ಒಂದು ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಆ ಮಗುವಿನ ನೋವು ಎಲ್ರಿಗೂ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ, ಆ ಮಗುವಿನ ನೋವು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಂಥ ನಮಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರದ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೂ ವಂದಿಸ್ತೇನೆ ನಾನು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಇನ್ನು ನಾಳೆ ಕೂಡ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕಿದೆ, ಆಗದಿಂದ ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂದಂಥ ಎಲ್ರಿಗೂ, ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಂಥ ಇವತ್ತೇನು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಭವನಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ, ಒಂದು ಪೂರಕವಾದಂಥ ವಾತಾವರಣ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಸಿಗುವುದಕ್ಕೆ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ದಾಪುಕಾಲನ್ನು ನಾವು ಇಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹೋರಾಟದ ಕಿಚ್ಚು ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ನಾಳೆ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಇರ್ತದೆ. ಎಲ್ಲ ಆಸುಪಾಸಿನ ಎಲ್ಲ ಜನಗಳನ್ನು, ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಏನು ಕರ್ನಾಟಕದ ನಮ್ಮ ಜನತೆ ಇದ್ದಾರೋ ಎಲ್ಲರೂ, ನಮ್ಮ ಈ ಡಿಲ್ಲಿಯ ಕೆಲವು, ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ನಿರ್ಭಯಾಗೆ ಇಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಆದಾಗ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಆದಂಥ ನಿರ್ಭಯಾಗೆ ಅನ್ಯಾಯ ಏನಾಗಿದೆ ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೇವೆ. ಇಲ್ಲಿಯ ಜನರೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ನಮಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮೇಡಮ್ ಯೋಗಿತಾ ಮೇಡಮ್ ಹೆಂಚು ಬರ್ತೀರಿ. ಅಜಯ್ ಸರ್
ಬೇಗ ಇದು ಮಾಡಿ. चलो 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 ऑल द बिजनेस ಎಲ್ಲ ಹೋರಾಟಗಾರರು ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತೋರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ಭವನದಿಂದ ಈಚೆ ಕಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಹೋರಾಟಗಾರರು. ಎಲ್ಲ ಶಾಂತಿಯುತವಾದ ಹೋರಾಟವನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಥರದ ಒಂದು ಗೊಂದಲಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಲಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಥರದ ಗೊಂದಲಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಲಿಲ್ಲ. ಸಂಪೂರ್ಣ ಶಾಂತಿಯುತವಾದ ಹೋರಾಟವನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡ ಜನರು ಶಾಂತಿಯುತವಾದ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಥರದ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ ಬರದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. केस रजिस्टर कितनी टाइम से ना अभी तक छुट्टी भी नहीं हुई। अरे शिवाजी ट्रेन पकड़ ली भले भैया इसमें बैठ लेते así ಬರ್ಕೊಳ್ಳ ಜಾಮಾತನ್ ಫಲಕ್ಕ ಜಾಮಾತನ್ ಕುಡ್ಲಾರ ನೆಟ್ಟಿಜ್ಜಿ ನೆಟ್ಟಿಜ್ಜಿ ಹೋಯ್ತು ಹೋಯ್ತು ಇಂಕ್ಲೆಗ್ ಡೊಂಗಲ್ಡು ಮಾತಾಡ್ತಾರೆ साइड हो जाओ, आ जाओ एक ग्रुप फोटो पूरा पूरा इस साइड नीचे एक सारे आ जाओ इधर, आप लोग सारे आ जाओ, सारे मैडम क्या योगिता मैडम, योगिता भी आ रहा है, योगिता भी सर इंटरनेशनल इशू है सर
ಸೈಡ್ ತೋಡಿಗೆ ಯಾರನ್ನ ಬರ್ತಿದೆ ನೀರು ಎಂತಾದ್ರೂ ಇಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಮಾಡ್ಬೇಡ್ರಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿದೆ ಡಿಸ್ಪರ್ಸ್ ಆಗ್ಬಿಡಪ್ಪ ಡಿಸ್ಪರ್ಸ್ ಆಗ್ರಿ जल्दी लेके आओ इधर अरे जल्दी आ जाओ ये बस किधर है बटना सुदर्शन सुदर्शन हाँ हेक्टेयर ले रही है हाँ हेक्टेयर गोली तक ले तो पूरा चीरा उड़ दिया बैठ में उड़ गया इधर बुलाना कहाँ गए बुलाना ಈ ರೋಡ್ ಅನ್ಕೋ ಸೈಡ್ ಒಂದು ಲಾವೆ ಏ ಅಣ್ಣ ಬರಿಕೆ ಇದು ಬಾರಿಕ್ ಬೋಲ್ ಇದೆ ಅಣ್ಣ ಬಾರಿಕ್ ಬೋಲ್ ಅಂತೆ ಹಿಂದೆ ಬಂದು ರೋಡ್ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿ ಚಂದ ಬಣ್ಣ ಬಸ್ ಬಂದಾಗ ಪೂರಾ ಈ ಕಡೆ ಮಿತ್ತು ಮಿತ್ತು ಕಾಯ್ಕೋತಾನೆ ಮಿತ್ತೋಲೆ ಮಿತ್ತ ಜೊತೆ ನಾನು मैच के अंदर वीडियो मीडिया में ಇದಾದ ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲ ಇದಾದ ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ